सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, हा अनुभव ऐकताना आज प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. हा अनुभव ऐकताना आपल्याला कळणार आहे की कुणावरती कसा विश्वास ठेवावा आणि कुणावरती विश्वास ठेवू नये. त्यामुळे हा अनुभव स्किप न करता अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा. चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. स्वामी होते म्हणून आम्ही आज सर्वजण तुमच्यासमोर बोलत आहोत. आज स्वामींविषयी लिहिताना, अनुभव लिहिताना अक्षरशः हात थरथर कापत आहे, डोळ्यातून पाणी वाहत आहे. प्रत्येक क्षण मला जसा घडलेला आठवत आहे. खरंच महाराजांची कृपा ही खूप आगाध आहे. महाराजांचं आपल्या भक्तांवरती, प्रत्येक भक्तावरती हे बारकाईने लक्ष असतं. स्वामी भक्तांनो, मी नवी मुंबई येथील रहिवासी आहे. मी माझे नाव नाही सांगत कारण माझा अनुभव तसा आहे. माझा अनुभव हा दिवाळीच्या दिवशीचा आहे. काय झालं ना की माझे मिस्टर कामानिमित्त त्यांना दिल्लीला जावं लागलं होतं. ते दिल्लीला जायचे आणि त्यांच्यासोबत एक मॅडम होत्या. त्या मॅडम काय करायच्या की यांच्याकडनं पैसे वगैरे घ्यायच्या आणि सर्व काही प्रवासाचा खर्च वगैरे यांनाच करायला लावायच्या आणि यांना म्हणायचे की मी तुम्हाला नंतर पैसे देईन. पण त्या काही पैसे वगैरे काही देत नसायच्या. असे खूप दिवस त्यांनी केलं होतं आणि ह्यावेळी दिल्लीला गेले आणि येताना त्यांनी सांगितलं की तुमच्या घरी दिवाळीच्या दिवशी आपल्याला मीटिंग ठेवायची आहे. आणि असं म्हटल्यानंतर म्हणे आज दुपारी मीटिंग होईल म्हणे. ते असं म्हटल्या आणि त्यानंतर काय झालं, मग मिस्टर मला म्हणू लागले की आपल्याला, आणि त्या म्हटल्या की तुम्ही घरच्यांनी सर्वांनी घराबाहेर जावं लागेल आणि तुमच्या घरी मीटिंग ठेवायची आहे कारण मोठ्या सरांचा असा फोन आला होता, असं त्या म्हटल्या. त्यावेळेस मलाही वाटलं, मग ते मिस्टर मला म्हणू लागले की आपल्याला घराबाहेर जावं लागेल आणि आपल्या घरात मीटिंग आहे. मी मिस्टरांना म्हटलं की आपण का बरं घराबाहेर जायचं, आपलं घर आहे आणि सणासुदीचा दिवाळीचा एवढा मोठा सण, त्यामध्ये आपण घराबाहेर कसं जाणार, कुठे जाणार, काय करणार. मी म्हटलं नाही, हे जमणारच नाही. माझ्या आणि मिस्टरांचे खूप प्रचंड भांडण झाले. मिस्टर म्हटले आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आपलं सर्व काही त्याच्यावरतीच अवलंबून आहे, त्यामुळे आपल्याला नाही म्हणता येणार नाही. जणू काय त्यांनी माझ्या मिस्टरांना खूप मोठं भुरळच पाडलं आणि मलाही काही जादा करता आलं नाही कारण मला ऐकावंच लागलं कारण घरात सणासुदीचं भांडण तरी कसं करणार ना एवढं. त्यामुळे मग मी देखील हो म्हणे. 2 दिवसावर दिवाळी आलेली होती आणि अमावस्येचा दिवस होता. त्या दिवशी मग माझे मिस्टर मला घेऊन घराबाहेर गेले. माझ्या आईचं घर हे 5-10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आता आईकडे गेलं तर आई विचारीन की तुम्ही सणासुदीची घराबाहेर का बरं फिरत आहे, तुम्ही इकडे कसे आलात, आणि कधीच मी कुणाच्या घरी सणासुदी जात नाही. माझं प्रत्येक सण ही माझ्या घरीच मी साजरा. गार्डनमध्ये जाऊन बसलो. तिथे जाऊन बसल्यानंतर काय झालं, मग त्या बाई आल्या. त्यांनी काय मीटिंग करायची होती ते केलं त्यांनी, तिथं घरी केलं आणि मग त्यांचा कॉल आला की तुम्ही आता घरी येऊ शकता म्हणे. मग असं म्हटल्यानंतर मग माझे मिस्टर मला माझ्या आईकडे सोडलं. म्हणे तू इथे थोड्या वेळ थांब आणि मी घरी जातो म्हणे आणि त्यांना सोडून नाही येतो म्हणे. मग माझे मिस्टर घरी आले. त्यांनी जेव्हा घरी आले तेव्हा बघितलं तर मग ते म्हणे झालं मग आणि तुम्ही आता मला सोडून द्या म्हणे. मिस्टरांनी बघितलं तर आमच्या सोप्यावरती अगरबत्ती, मेणबत्ती जळण्याचे कसे असे पॅच पडतात जळल्यानंतर, तसे पॅच पडलेले होते. मिस्टर त्यांना बोलले हे काय झालं, तर ते म्हटले की अगरबत्ती लावताना, मेणबत्ती लावताना ते जळालं म्हणे, ते असं बोलले. मिस्टरांनी त्यांच्याकडे एवढं काही लक्ष दिलं नाही. चला म्हणे मी तो सोडून येतो. मग मिस्टर त्यांना सोडून आले आणि मग ते मला नंतर घ्यायला आले. आता मी घरात जेव्हा मी आमच्या गेटमध्येच एंट्री केली त्यावेळेसच मला खूप भयानक वाटत होतं आणि घरासमोरच एका लाल गठोड्यामध्ये प्रचंड काही असं बांधून ठेवल्यासारखं दिसत होतं. मी ज्यावेळेस ते बघितलं त्यावेळेस मी म्हटलं हे असं इथे कोणी आणून ठेवलं, तर मग काही मिस्टर काही बोलले नाही आणि मग आम्ही घराचा दरवाजा खोलला. ज्यावेळेस मी घरात आले त्यावेळेस असं विचित्रच काहीतरी वाटत होतं. सर्वकडे असा अगरबत्तीचा अंगारा पडलेला, काळ्या मोहरी पडलेल्या सर्व रूममध्ये. देवघरामध्ये मी माझं लक्ष्मीपूजनाचं सामान होतं ते देवघरात ठेवलेलं होतं
आणि ती जी लक्ष्मी आहे तिचा वापर म्हणजे आपण केरसुणी म्हणतो तिचा वापर तिनं केलेला होता. तिनं काहीतरी केलं. त्यानंतर माझ्या मुलाचं लक्ष आमच्या घराच्या मेन दरवाजाकडे गेलं आणि त्या दरवाजामध्ये बाहेर कडेला लिंबू कापून त्याच्यावरती खूप मोठं हळदी कुंकू वगैरे टाकलेलं होतं. इतका विचित्र प्रकार बघून मला तर खूप भीती वाटू लागली, हे काय. त्यानंतर मग मी खूप धाडस केलं, हिंमत केली आणि घराबाहेर त्या गार्डनमध्ये जी मोठं गठुडं होतं, खूप मोठं गठुडं बांधलेलं होतं, ते मी सोडलं. ते गठुडं सोडल्यानंतर त्याच्यात एक एक वस्तू बघू लागले तर मला चक्कर यायला लागले, कारण त्याच्यात बाहुल्या, जे करणीचे जे सामान असतं ते सर्व सामान त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. हे काय आहे म्हटलं. मग आम्ही लगेच मग त्या बाईला कॉल केला. ती म्हणे की काही नाही म्हणे, एक ते बाबा आले होते म्हणे आणि त्यांनी हे केलं म्हणे, माझे पण पैसे लुबाडून नेले म्हणे त्यांनी आणि सर्व काही नेलं आणि त्यांनी काहीतरी पूजा केली, ती आम्हाला असं सांगू लागली. आणि आम्ही तिला घरी बोलवलं आणि तिला मी खूप बोलू लागली, पण मिस्टर मला दाबत होते की तू काही नको, काही बोलू नको, काही नसल म्हणे, असं काही नाही म्हणे, तू घाबरू नको म्हणे, काही टेन्शन काळजी घेऊ नको, तू त्यांना काही बोलू नको. मिस्टर मला बोलायचे. मला प्रचंड राग आला होता, इतकं प्रचंड भयानक वाटत होतं. मग आम्ही काय केलं, घराबाहेर मुलांना दोघांना माझ्या आईकडे काढून दिलं. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, दोघांना आईकडे काढून दिलं. आम्ही देखील आईकडे गेलो. आईला म्हटलं की बघ ना, हे असं असं घरी झालं आहे. त्यांना देखील खूप टेन्शन आलं की आता काय करायचं. मग आम्ही सर्व हिंमत करून मग मी पुन्हा घरी आले, लक्ष्मीपूजन केलं. घरात तर काही स्वयंपाक वगैरे काही केलेलं नव्हतं, अक्षरशः आम्ही उपाशीच होतो. मग माझ्या आईने कॉल केला की तुम्ही पुन्हा या आणि जेवण करा म्हणे. मग आम्ही घरातून ते जे काही होतं ते काळ्या मोहर वगैरे ते सर्व घराबाहेर काढलं. त्यानंतर आईकडे जेवायला गेलो. आता मिस्टरांना म्हणलं मी काही घरी येणार नाही, मी इथंच थांबणार आहे, तुम्ही घरी जा, असं मी मिस्टरांना बोलले. आणि पण नंतर मला चैनच पडत नव्हतं, एक क्षणसुद्धा तिथे थांबू वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं घरी जावं. मग मिस्टरांना म्हटले आणि इतका प्रचंड मुसळधार पाऊस होता, जसं पिक्चरमध्ये घडतं ना तसंच घडत होतं. तुम्हाला आठवत असेल की त्या दिवाळीला किती पाऊस होता, इतका पाऊस होता ना की प्रचंड मुसळधार पाऊस. त्यामध्येच मग आम्ही म्हटलं की जे आम्ही ते गोळा केलेलं होतं घराबाहेरचं, ते म्हटलं आपण आमच्या शेजारी जवळ नदी आहे तिथे सोडून येऊया. म्हणून मी माझे मिस्टर त्या रात्री नदीत सोडायला गेलो. नदीत सोडून आलो आणि विजा चमकायच्या, रस्त्याला कोणीच नाही, प्रचंड पाऊस मुसळधार पडतो. मी आणि माझे मिस्टर प्रचंड ओले झालेलो होतो. स्वामींना विनंती केली की स्वामी, जे काही असेल म्हटलं ते तुम्हीच बघून घ्या आता, कारण घरामध्ये तुम्हीच होता म्हटलं, आम्ही तर कोणीच नव्हतं. जे काही संकट काही असेल ते तुम्हीच निरसन करा म्हटलं त्याच्यावरचं, असं मी स्वामींना विनंती केली. ते पाण्यामध्ये सोडून दिलं. आम्ही पुन्हा घरी आलो. ज्यावेळेस मी घरी आले त्यावेळेस स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना विनंती केली की स्वामी, काय आहे घरात, काय झालं मला माहीत नाही म्हटलं. स्वामी, मला प्रचंड भीती वाटत आहे, पण तुम्ही आहात म्हटलं स्वामी, सर्व काही बघून घ्या म्हटलं स्वामी, असं मी स्वामींना खूप कळवळून विनंती करत होते. त्याच वेळेस माझी साडी ही पूर्ण ओली झालेली होती, मिस्टरही ओले झालेले होते. म्हणून मग मी काय म्हटलं की आता साडी चेंज करावी. म्हणून मी काय केलं, लगबगीने बेडरूमचा दरवाजा उघडला. ज्यावेळेस मी बेडरूमचा दरवाजा उघडला ना, त्यावेळेस माझं म्हणजे हाताची 4च बोटं लांब असं थोडंसं राहिलं होतं आणि इतका प्रचंड, आणि लाईट पण नव्हती घरी, सर्वत्र लाईट गेलेली होती, पाऊस पडत होता त्यामुळे लाईट पण नव्हती. आणि प्रचंड मोठा नाग असा फुस त्याचा आवाज आला, असं झेप घेतल्यासारखा आणि फुस आवाज आला. त्या आवाजातच मी मिस्टरांना मागे ढकललं आणि मी म्हटलं की इथं नाग साप काहीतरी आहे म्हटलं. खूप मला जोरात आवाज आला, मी पटकन कडी लावून घेतली. इतकं प्रचंड घाबरलेलं होतं, थंडीने कुडकुडत होतं. तसंच आम्ही बसलं, महाराजांचा जप चालू होता. त्यानंतर सर्पमित्राला कॉल केला. मग ते जवळपास रात्रीचे 11, 11:30, 12ला आमच्या घरी आले असतील. ते घरी आले आणि त्यांनी दरवाजा उघडून तो नाग पकडला. इतका प्रचंड मोठा नाग होता तो, जवळपास 2.5 ते 3 फुटाचा नाग, काळा असा एकदम भयानक नाग होता. तो पकडला आणि ज्यावेळेस पकडला त्यावेळेस ते म्हटले की म्हणे याला काहीतरी औषध वगैरे दिलेलं आहे म्हणे, त्यामुळेच हा एवढा शांत आहे, नाही तर हा नाग खूप चपळ असतो म्हणे, एवढ्या सहजासहजी हाती लागत नाही म्हणे, असं त्यावेळेस ते बोलले. त्यावेळेस खूप थरकाप मला झाला होता. आणि ज्यावेळेस मग आमचे असा आरडाओरडा झाला, मी आरडाओरडा केला साप निघाल्यानंतर, मग आमचे जे शेजारी आहे ते पण आले होते.
त्या ताई मला सांगत होते की तुम्ही दुपारी कुठे गेल्या होत्या आणि तुमच्या घरी कोण बाई आली होती. म्हणे तिच्यासोबत एक गारुडीसारखा माणूस होता म्हणे, आणि ती एक होती. ह्या दोघं जण आले होते. मग त्यावेळेस क्लिक झालं की नाही, हिनेच हा साप आम्हाला मारण्यासाठी घरामध्ये ठेवला होता, हिनंच हे केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा बॉसचा वाढदिवस होता. आम्हाला मिस्टरांना आणि तिला पुन्हा वाढदिवसासाठी जायचं होतं, पण मला प्रचंड भीती वाटत होती. मी म्हटलं मिस्टरांना, आज तिने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला, एवढं प्रचंड कृत्य आपल्या घरामध्ये केलं. तिनं जर तुम्हाला काही खाऊ घातलं, काही केलं तर मी काय करू? मी पण तुमच्यासोबत येणार. मग मी देखील मिस्टरांसोबत गेले. ती खूप घाबरलेली होती. तिला असं वाटत होतं की यांच्यासोबत कसं काही झालं नाही. आम्ही काहीच विषय वगैरे काहीच घेतला नाही. आम्ही डायरेक्ट बड्डेला गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळं कार्यक्रम उरकावला आणि पुन्हा मागे आलो. ज्यावेळेस आम्ही मागे येत होतो ना, त्यावेळेस तिला तिच्या घरून फोन आला. तिची जी मुलगी आहे ना, तिथे त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि मोठे मोठे खड्डे खांदलेले होते, त्याच्यात पाणी भरलेलं होतं. तिची मुलगी त्याच्यामध्ये पडली आणि अक्षरशः तिकडून फोन आला की तुमची मुलगी पाण्यात पडली आणि तिला वरती येत नाही म्हणून. तर मी तिला म्हणलं, जशी करणी करतो ना आपण तशीच भरणी असते, देवाकडे न्याय असतो, थोडे वेळसुद्धा लागत नाही, असं मी तिला तरी तिथे म्हटले. त्यानंतर तिने आम्हाला मारण्यासाठीच ते पाठवलं होतं. काय माहीत काय असतं, पण काही त्यांना एखाद्या बाबांनी सांगितलं होतं की नरबळी घ्यायचा की काय त्या, कारण जो बॉस आहे ना यांचा, तो देखील असे बाबा लोक, साधू लोक यांच्यासोबत खूप कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यांनी जर काही सांगितलं असेल तर हे करू शकतात. त्या दिवशी त्यांना, माझ्या मिस्टरांना मारायचं होतं, पण माझ्या घरी ब्रह्मांडाचे चालक पालक स्वामी यांचं अधिष्ठान होतं. स्वामी महाराजांनी खूप मोठं विघ्न आमच्यावरती ते निर्विघ्नपणे पार पाडलं. स्वामींनीच सर्व काही केलं. मला असं वाटतं तेव्हापासून, आधी मी स्वामींची खूप सेवा काही करत नव्हते, पण माझे मिस्टर हे नेहमी औदुंबराला प्रदक्षिणा घातले, मठात जाणे, स्वामींची माळ जपणे, ह्या सेवा ते करायचे. मी काही करत नव्हते, पण त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामी सेवेकरी झाले आणि स्वामींची लीला, स्वामींचं अस्तित्व काय आहे आणि स्वामी कसे आपल्या भक्तांना वाचवतात हे मला त्या दिवशी कळालं. जर त्या दिवशी माझ्या आईच्या घरून आली नसते, मिस्टरच आले असते, तर आज माझं कुंकू हे राहिलं नसतं. पण स्वामींना ते मान्य नव्हतं. स्वामींना यांना वाचवायचं होतं आणि सर्व काही कृत्य उघडकीस आणायचं होतं. त्यामुळे स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला एकच कळकळून विनंती आहे की कोणावरती विश्वास ठेवताना ना, कोणावरतीच विश्वास ठेवायचा नाही. अख्खा सख्खं जरी कोणी असेल तरी त्याच्यावरती विश्वास ठेवायच्या लायकीची ही दुनिया राहिलेली नाही. फक्त विश्वास ठेवायचा तो फक्त आपल्या स्वामी आईवरती, स्वामी महाराजांवरती, बाकी कुणावरतीच विश्वास आज ठेवायचा नाही. असा हा मला आलेला प्रचंड मोठा अनुभव होता. तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा, कारण माझ्या जीवनात असेच स्वामींचे असंख्य अनुभव आहेत, ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. अंगावरती अक्षरशः ताई शहारे उभे राहिले. खरंच खूप सुंदर अनुभव आहे तुमचा. स्वामी आहे म्हणून सर्व काही आपण स्वामी भक्त व्यवस्थित ठीक आहोत. स्वामींचे कृपाछत्र असेच प्रत्येक भक्तावरती राहावं, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा हा सुंदर अनुभव इथे संपूया. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.